गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या युनिट फर्स्टच्या शेवटच्या लेक्चरवर आहोत आणि आपला हा लेक्चर नंबर आहे 25. काय आहे याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेणार आहोत आणि एक्झरसाइज मधले एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. एक एक्झाम्पल जे 29 ऑन पेज नंबर 802 वर आहे. इव्हॅल्युएट इंटेग्रल 0 to infinity e to the power minus t sin t upon t dt and integral 0 to infinity sin t upon t dt असे दोन इंटेग्रल जे दिलेले आहेत आपल्याला याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायचा आहे. सोल्युशन वी हॅव पहिला इंटेग्रल 0 to infinity e to the power minus t sin t upon t dt which is equal to integral 0 to infinity e to the power minus t च्या ऐवजी आपण इथं st जर लिहिलं तर आपल्याला s is equal to 1 म्हणावं लागेल. So because s is equal to 1 e to the power minus st into sin t upon t dt आणि with the help of definition of Laplace transform which is equal to Laplace in bracket sin t upon t, we know that Laplace sin t which is equal to 1 upon s square plus 1 and which is nothing but capital F of s. तर मित्रहो Laplace sin t upon t याच्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला यूज करावा लागेल, जे की काय आहे Laplace 1 upon t into f of t which is equal to integral s to infinity capital F of s ds. जर f of t is equal to sin t असेल तर लाप्लास sin t is equal to 1 upon s square plus 1 येते हे आपल्याला माहित आहे आणि ती कशाची व्हॅल्यू असते तर कॅपिटल F ऑफ s ची व्हॅल्यू असते आणि हेन्स लाप्लास sin t upon t which is equal to इंटेग्रल s to infinity कॅपिटल F ऑफ s म्हणजे 1 upon s square plus 1 into ds which is equal to tan inverse s to infinity. अप्पर लिमिट जर ठेवलं तर विच इज इक्वल टू टॅन इनवर्स इन्फिनिटी, लोअर लिमिट ठेवलं तर मायनस टॅन इनवर्स एस विच इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस टॅन इनवर्स 1 म्हणजे टॅन इनवर्स इन्फिनिटीची किंमत आहे 90 म्हणजे 90 टॅन 90 ची किंमत आहे इन्फिनिटी. तर हे पाय बाय 2 झालं आणि मायनस टॅन इनवर्स एस ची किंमत 1 आहे त्यामुळे आपण इथं 1 ठेवली. परंतु tan 1 कशाची व्हॅल्यू आहे 45 डिग्रीची. सो विच इज इक्वल टू पाय बाय 2 मायनस पाय बाय 4. कॅल्क्युलेशन जर केलं याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन तर विच इज इक्वल टू 2 पाय म्हणजे एलसीएम जर 4 काढलं तर लसावीला खालच्यानी भागा आलेल्या भागाकाराला वरच्यानी गुणा. तर इथं लसावीला 4 ला जर 2 न भाग दिला तर 2 चा भाग जातो, 2 नी जर न्यूमरेटरला मल्टिप्लाय केलं तर 2 पाय होते मायनस 4 ला जर 4 नी भाग दिलं तर 1 चा भाग जातो, 1 नी जर या पायला मल्टिप्लाय केलं तर मायनस पाय होईल. अशा तऱ्हेनं तुम्हाला लाप्लास sin t upon t ची व्हॅल्यू पाय बाय 4 मिळेल. हेन्स इंटेग्रल 0 to infinity e to the power minus t sin t upon t dt is equal to पाय बाय 4. आता हा जो दुसरा इंटेग्रल आहे 0 to infinity sin t upon t dt याच्यासाठी आपल्याला या इक्वेशनची मदत घ्यावी लागेल. कुठल्या या इक्वेशनची. नाउ इंटेग्रल 0 to infinity e to the power minus st into sin t upon t dt which is equal to पाय बाय 2 आणि मायनस साइन इनवर्स s. आता आपल्याला ही टर्म नको आहे आणि हे तेव्हा शक्य आहे जर तुम्ही s is equal to 0 सबस्टिट्यूट केलं तर मग ऑन पुटिंग s is equal to 0 comma we get hence integral 0 to infinity sin t upon t dt which is equal to pi by 2 minus tan inverse 0 झालं. so which is equal to मग pi by 2 minus 0 sin 0 is 0 hence integral 0 to infinity sin t upon t dt हे येईल उत्तर पाय बाय 2. तर मित्र हो आता
एक्झरसाइज राहिलेली आहे ज्याच्यामध्ये 3-4 एक्झाम्पल आहे ते घेऊ. एक्झरसाइज 13.7 ऑन पेज नंबर 823. इव्हॅल्युएट द फॉलोइंग बाय युजिंग लाप्लास ट्रान्सफॉर्म. हे 3 एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करायचं आहे, जे की या टाईपचे सगळे एक्झाम्पल आपण ऑलरेडी घेतलेले आहे. त्यामुळे मी ओरली एक्सप्लेन करतो, तुम्ही स्वतः मनाने ते वहीवर करायचं आहे. सो पहिला एक्झाम्पल, इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी टी ई टू द पॉवर -4t sin t dt. तर याचं सोल्युशन सुरुवात करत असताना वी हॅव इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -4t into t sin t dt, which is equal to integral 0 to infinity e to the power 4 च्या जागेवर st in bracket t sin t dt. आणि हे आपण तेव्हाच लिहू शकतो जर s is equal to 4 आपण कन्सिडर केलं तर, बिकॉज s is equal to 4 ब्रॅकेट मध्ये लिहून घ्यायचं. आणि याला बाय डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म आपल्याला लाप्लास टी साइन टी म्हणता येईल. आणि लाप्लास टी साइन टी मल्टिप्लिकेशनचा जो फॉर्म्युला आपण डिराईव्ह केलेला आहे, टी रेस टू एन लाप्लास टी रेस टू एन इंटू एफ ऑफ टी विच इज इक्वल टू -1 रेस टू एन इंटू डी एन एस डी एन अपॉन डी एस रेस टू एन इंटू कॅपिटल एफ ऑफ एस. तर इथे टी साइन टी मध्ये एफ ऑफ टी ची किंमत आहे साइन टी, त्याच्यामुळे लाप्लास साइन टी काय येईल 1/s² + 1 विच इज इक्वल टू कॅपिटल एफ ऑफ एस. म्हणून लाप्लास टी साइन टी इज इक्वल टू -1 इंटू d/ds ब्रॅकेट मध्ये 1/s² + 1. हा जो 1/s² + 1 आहे, त्या s² + 1 ला जर न्यूमरेटरला नेलं तर s² + 1 रेस टू -1 होईल. आणि त्याची डेरिव्हेटिव्ह जर काढली तर ऑलरेडी -1 आहेच, तो पॉवरचा -1 s² + 1 रेस टू -1 म्हणजे -2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ s² + 1 इज 2s. मायनस मायनस प्लस येऊन जाईल 2s अपॉन s² + 1 त्याचा होल स्क्वेअर असं आपल्याला मिळेल. परंतु s इज इक्वल टू किती आहे 4 आहे, त्यामुळे विच इज इक्वल टू 2 × 4 डिवायडेड बाय 4 चा वर्ग + 1 म्हणजे 16 + 1 म्हणजे 17 चा वर्ग. आणि 17 चा स्क्वेअर आपल्याला माहित आहे 189. आणि न्यूमरेटरला किती आलं हो 8 अपॉन 189 नाही 289. 17 चा स्क्वेअर किती 289. तर अशा पद्धतीनं पहिला एक्झाम्पल आपला झाला. दुसरं काय आहे, इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -2t sin हायपरबोलिक t sin t अपॉन t इंटू dt. सोल्यूशन वी हॅव इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -2t इंटू sin हायपरबोलिक t sin t अपॉन t dt. आता जर s इज इक्वल टू 2 आपण कन्सिडर केलं तर आपल्याला त्याला डेफिनेशनच्या फॉर्म मध्ये आणता येते. आणि वेअर s इज इक्वल टू 2 जर लिहिलं तर काय होईल हो, विच इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर -st ब्रॅकेट मध्ये sin हायपरबोलिक t sin t अपॉन t dt कॉमा बिकॉज s इज इक्वल टू 2. आणि विथ द हेल्प ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म, डेफिनेशन ऑफ लाप्लास ट्रान्सफॉर्म which is equal to Laplace of sin hyperbolic t into sin t upon t. So which is equal to Laplace 1 upon t sin hyperbolic t चा फॉर्म्युला जर वापरला तर e to the power t minus e to the power minus t divided by 2 हे ब्रॅकेट मध्ये into sin t. मग मल्टिप्लिकेशन केलं 1/2 taken out outside the Laplace in bracket 1 upon t e to the power t sin t minus e to the power minus t sin t which is equal to 1 upon 2 in bracket Laplace 1 upon t into e to the power t sin t minus Laplace in bracket 1 upon t e to the power minus t sin t. तर आता हे याला तुम्ही सेपरेट सोडवा, पहिल्या टर्मला सेपरेट सोडवा, दुसऱ्या टर्मला सेपरेट सोडवा.
याला इक्वेशन नंबर 1 म्हणा आणि त्यांच्या व्हॅल्यूज त्याच्यामध्ये मग सबस्टिट्यूट करा. तर काय होईल हो, मग पहिल्या टर्म मध्ये एफ ऑफ टी इज इक्वल टू ई टू द पॉवर टी साइन टी आहे, अँड दुसऱ्या टर्म मध्ये एफ ऑफ टी इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस टी साइन टी. हेन्स लाप्लास एफ ऑफ टी विच इज इक्वल टू लाप्लास ई टू द पॉवर टी साइन टी म्हणजेच 1 अपॉन एस मायनस 1 चा होल स्क्वेअर प्लस 1 आणि लाप्लास एफ ऑफ टी दुसऱ्या टर्म साठी म्हणजेच लाप्लास ई टू द पॉवर मायनस टी साइन टी साठी विच इज इक्वल टू 1 अपॉन एस प्लस 1 चा होल स्क्वेअर प्लस 1. So hence Laplace in bracket 1 upon t e to the power t sin t पहिली टर्म माइनस Laplace in bracket 1 upon t e to the power minus t sin t दूसरी टर्म. फॉर्म्युला वापरायचा आहे विच इज इक्वल टू इंटेग्रल s टू इन्फिनिटी ds अपॉन s मायनस 1 चा वर्ग प्लस 1 मायनस इंटेग्रल s टू इन्फिनिटी 1 अपॉन s प्लस 1 चा वर्ग प्लस 1 ds. तर पहिलं इंटिग्रेशन येईल विच इज इक्वल टू टॅन इनवर्स एस मायनस 1, दुसरं इंटिग्रेशन येईल मायनस टॅन इनवर्स एस प्लस 1. लिमिट्स फ्रॉम एस टू इन्फिनिटी. इन्फिनिटी जर एसच्या जागी ठेवलं तर टॅन इनवर्स इन्फिनिटी मायनस टॅन इनवर्स इन्फिनिटी. लोअर लिमिट ठेवलं तर मायनस टॅन इनवर्स एस मायनस 1 मायनस मायनस प्लस टॅन इनवर्स एस प्लस 1. टॅन इनवर्स इन्फिनिटी हे पाय बाय 2 मायनस पाय बाय 2 प्लस टॅन इनवर्स एस प्लस 1 मायनस टॅन इनवर्स एस मायनस 1. सो विच इज इक्वल टू टॅन इनवर्स एस प्लस 1 मायनस टॅन इनवर्स एस मायनस 1 आणि टॅन ए मायनस टॅन इनवर्स ए मायनस टॅन इनवर्स बी. याला आपण लिहू शकतो टॅन इनवर्स ए मायनस बी अपॉन 1 प्लस ए बी. तर ए ची किंमत आहे एस प्लस 1 मायनस बी ची किंमत आहे एस मायनस 1 अपॉन 1 प्लस ए बी म्हणजे एस मायनस 1 एस प्लस 1. याचं कॅल्क्युलेशन केलं सोडवलं तर टॅन इनवर्स 2 अपॉन 1 प्लस एस स्क्वेअर मायनस 1 येते. सो विच इज इक्वल टू टॅन इनवर्स 2 बाय एस स्क्वेअर आणि एस ची किंमत जर 2 ठेवली तर 2 भागिले 4 म्हणजे 1 भागिले 2 विच इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 बाय 2. हेन्स फ्रॉम इक्वेशन 1 and 2 इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e to the power minus 2t sin hyperbolic t sin t upon t dt which is equal to 1 by 2 tan inverse 1 by 2. तर मित्र हो, या दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये फक्त साइन हायपरबोलिक टी चा फॉर्म्युला जर आपण वापरला e टू द पॉवर t मायनस e टू द पॉवर मायनस t अपॉन 2 तर त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन केल्यानंतर कॅल्क्युलेशन तुम्हाला येते. आता शेवटचा एक्झाम्पल आहे थर्ड, म्हणजे आपलं इथं युनिट संपणार आहे. काय आहे थर्ड एक्झाम्पल? इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस टी मायनस e टू द पॉवर मायनस 4t dt. Hence solution we have integral 0 to infinity e to the power minus t minus e to the power minus 4t upon t dt which is equal to integral 0 to infinity e to the power minus t into 1 upon t dt minus integral 0 to infinity e to the power minus 4t into 1 upon t dt. या इथे दोन्ही टर्मच्या मधात मायनस साइन असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, डेफिनेशनचा जर वापर करायचा असेल तर विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस s1t into 1 upon t dt minus integral 0 to infinity e to the power minus s2t into 1 upon t dt. म्हणजे काय होईल हो, s1 is equal to 0 s1 is equal to 1 and s2 is equal to 4 घेतल्यानंतर आपल्याला हे लिहिता येईल which is equal to Laplace 1 by 2 minus Laplace 1 by 2. मित्र होय, Laplace 1 by 2 minus Laplace 1 by 2 0 करायचा नाही आहे. दुसऱ्या टर्म मध्ये s2 ची किंमत 4 आहे, पहिल्या टर्म मध्ये s1 ची किंमत 1 आहे. याला आपण i1 minus i2 डिनोट करू which is equal to i1 minus i2 where s is equal to 1 in i1 and s is equal to 4 in i2 which is equal to Laplace of 1 upon t into 1 minus Laplace 1 upon t into 1
विच इज इक्वल टू इंटेग्रल आता एस टू इन्फिनिटी करायच्या ऐवजी पहिल्या इंटेग्रल साठी इंटेग्रल S1 टू इन्फिनिटी 1/S1 ds1 असं लिहावं लागेल, मायनस दुसऱ्या इंटेग्रल साठी इंटेग्रल S2 टू इन्फिनिटी 1/S2 इंटू ds2 म्हणावं लागेल. मग पहिल्याचं इंटेग्रेशन आलं लॉग S1 लिमिट्स फ्रॉम S1 टू इन्फिनिटी, मायनस दुसऱ्याचं इंटेग्रेशन आलं लॉग S2 लिमिट्स फ्रॉम S2 टू इन्फिनिटी, लॉग इन्फिनिटी मायनस लॉग S1 मायनस पुन्हा ब्रॅकेट मध्ये लॉग इन्फिनिटी मायनस लॉग S2. तर लॉग इन्फिनिटी तर ते 0 झालं, विच इज इक्वल टू आता S1 ची किंमत किती आहे 1 आहे, सो मायनस लॉग 1 मायनस मायनस हे प्लस होऊन जाईल आणि लॉग S2 ची किंमत 4 आहे आणि लॉग 1 म्हणजे 0 आहे, विच इज इक्वल टू लॉग 4. म्हणजे काय आलं हो आन्सर, इंटेग्रल 0 टू इन्फिनिटी e टू द पॉवर मायनस टी मायनस e टू द पॉवर मायनस 4t अपॉन टी dt विच इज इक्वल टू 4. मित्र हो, पहिल्या युनिट मध्ये आपण नंबर ऑफ एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवून दाखवले आणि एक्झरसाइज मधले सुद्धा एक्झाम्पल आपण एक्सप्लेन केलेले आहे. आता हे सगळं तुम्हाला स्वतः तुमच्या ओन हँडरायटिंग मध्ये युनिट फर्स्ट लिहायचं आहे. कारण विद्यार्थी काय करतात, जाऊन त्या पेन्शन पॉइंट वरून झेरॉक्स काढतात. तुम्ही तुमच्या हँडरायटिंग मध्ये हे युनिट जर लिहिलं तर तुम्हाला मॅक्झिमम हे 100% समजून जाईल. काही जरी डिफिकल्टी असेल तरी तुम्ही कधीही विचारू शकता आणि मी इथं युनिट फर्स्ट संपला म्हणून सांगतो. धन्यवाद.